जे मोटिवेशन मला आत्ता मिळतंय ते ह्या आधी मिळालं असतं तर असा व्हिडिओ बनवायची माझ्यावर वेळच आली नसती. काही माझ्यासुद्धा चुका होत्या. तर मी बोलते माझ्या यूट्यूब चॅनलबद्दल, जे मी 3 वर्षापूर्वी चालू केलं होतं आणि अगदी शेवटची 2 वर्ष मी एकही व्हिडिओ अपलोड केला नाही. त्याची कारणं होती म्हणजे प्रेग्नेन्सी आणि पुढे मग लहान बाळाला सांभाळणं. पण आत्ता जेव्हा मी कुठे बाहेर जाते तर लोक मला विचारतात की व्हिडिओ का नाही अपलोड करत, किंवा व्हिडिओ छान करत होतीस आता का नाही करत, आम्ही बघायचो तुझे व्हिडिओ खूप छान करत होतीस, आता पण कर ना, असं आत्ता लोक म्हणतात. किंवा तुम्हाला माहितीच आहे की आता यूट्यूब चॅनल असणं किंवा यूट्यूबर असणं म्हणजे वर्क फ्रॉम होम केल्यासारखंच आहे. तर आता मी पुन्हा नव्याने सुरुवात करते. अगदी 2 वर्ष मी काहीच व्हिडिओ अपलोड केला नाही. अगदी शॉर्ट व्हिडिओ करत होते पण लाँग व्हिडिओ मात्र अजिबात अपलोड केला नाही. आणि वॉच टाईम कंप्लीट होण्यासाठी लाँग व्हिडिओची जास्त गरज असते. तर माझे सबस्क्रायबर तर कंप्लीट झालेलेच आहेत. तर आता लाँग व्हिडिओसुद्धा टाकायला मी सुरुवात करणार आहे. आणि हा लाँग व्हिडिओमधला आत्ता 2 वर्षानंतरचा पहिलाच व्हिडिओ आहे. आणि असंच कॅमेरासमोर बोलण्यापेक्षा म्हटलं माझं नेहमीचं रुटीन चालू असतानाच तुमच्यासमोर बोलावं. तर आता माझं नाश्त्याचं काम चालू आहे. तुमच्यासोबत मी शेअर करते माझा सकाळचा नाश्ता. आता काय करते तर अंड्याची 3 वर्षापूर्वी जेव्हा मी यूट्यूब चॅनल सुरू केलं त्यावेळेस खूप चुका झाल्या. व्हॉईस कमी होता किंवा मिक्स कंटेंट झाले किंवा सातत्य नव्हतं, अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. त्यामुळे यूट्यूब ग्रो होण्याचं चान्स खूप कमी झाले. आणि मग थोडं डिमोटिवेशनसुद्धा होत होतं. आणि जसं आता लोक म्हणतात की तू छान करायचीस, तसं आता तेव्हा कोणी म्हणत नव्हतं. त्यामुळे खूप वाईट वाटायचं की आपण उगाच बनवतोय का वगैरे असं. तर आता यूट्यूबर असणं म्हणजे पैसे कमवायचं साधन आहे असं सगळ्यांना माहितीच आहे. तर हे पुन्हा मी नव्याने सुरुवात करते. तुम्हाला माझ्या आधीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही नक्की पहा. थोडे व्हॉईस वगैरे कमी आहे, थोडे मिक्स कंटेंट आहेत, तर ते नक्की व्हिडिओ जाऊन पहा. काही जणींना मी माहीत असेल कारण की आधी माझे व्हिडिओ काही जणांनी पाहिले असतील. पण काही जणांसाठी हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिलेला असेल तर मग त्यांच्यासाठी सांगते की मिनल गोसाई व्लॉग हे माझं यूट्यूब चॅनल आहे. तर मी कोकणात राहते आणि कोकणातले व्हिडिओ बनवते. जे माझं गावाकडचं रुटीन आहे, लाईफस्टाईल आहे त्यासंबंधी व्हिडिओ असतात. माझी 2 मुलं आहेत किंवा एक कुटुंब आहे आमचं, सासू सासरे 2 मुलं असं गावात राहणारं आमचं कुटुंब आहे. मग गावातले सण, तिथल्या रेसिपी आणि माझं लाईफस्टाईल हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुमच्याशी बोलता बोलता माझा नाश्तासुद्धा तयार झालेला आहे आणि नाश्ता करते आणि पुढच्या कामांना सुरुवात करते. पुढे तात्पुरतं आवरून घेतलं आहे. पुढे जी माझी रेग्युलर कामं असतात ती मी आता करणार आहे, कपडे भांडी वगैरे. पण तोपर्यंत मस्तपैकी चहा घेते. नाश्ता तर झालाच आहे आणि बाहेर छान पाऊस पडतो आहे. आणि मी जेवण वगैरे करत असले की खिडकीतून मस्त असं वातावरण दिसतं. आणि ते छोटंसं मी मनी प्लॅन्ट लावलेलं आहे, बरेच दिवस झाले. तर आणि पाऊस थोडासा विश्रांती घेतलेली आहे पावसाने, त्यामुळे बाहेर कपडे सुकत घालायचे आहेत. आणि त्यामुळे ते जे पट्ट्या दिसतात त्याच्यावरती मी थोडे कपडे सुकत घालणार आहे. कारण की स्टँड आतबाहेर करायला कंटाळा येतो. बाहेरचा स्टँड आतमध्ये आणा, आतचा बाहेर न्या, त्यामुळे कामट्यांवरतीच घालते. आणि स्वस्तिकचा बड्डे संपवून 12 दिवस बड्डे होऊन 12 दिवस झाले पण कॅडबऱ्या मात्र संपत नाहीत. तर हळूहळू संपवायचं काम करते मी. आणि दुपारच्या वेळेस माझं क्रोशेटचं कामसुद्धा चालू असतं. आणि या छान छान राख्या मी बनवल्यात. तुम्हाला ऑर्डर करायच्या असतील तर मला नक्की कमेंट करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.